अमेरिकेत सध्या गव्हर्नमेंट शटडाऊन पुन्हा चर्चेत आलाय. काँग्रेसने नवीन आर्थिक वर्षासाठी निधी मंजूर न केल्यामुळे 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेचं केंद्र सरकार अंशतः बंद पडलं आहे. याचा थेट परिणाम असा झाला आहे की जवळजवळ 8 लाख लोकांना फेडरल कर्मचारी या पदावरून दूर करण्यात आले. काहींना पगाराशिवाय काम करावं लागतंय तर काहींना जबरदस्ती सुट्टीवर पाठवलं गेलं. म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं प्रशासनच पूर्णपणे थांबून गेलं. पण यावेळी संकट केवळ निधीपुरतं नाही, तर सध्याच्या प्रशासनाला आता फर्लोवर असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील कमी करण्याचा विचार करत आहे. इतिहासात असं कधीच झालं नव्हतं. पूर्वी शटडाऊन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना परत नोकरी आणि पगार दिला जायचा, पण आता हे मास ले ऑफ्स करण्याचं पाऊल आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या दोन्हीही धक्कादायक आहे. या पाठीमागे मोठं विश्लेषण लपलेलं आहे. अमेरिकन राजकारणात आर्थिक मतभेद एवढे वाढलेत की आता कमी सरकार कमी खर्च ही विचारसरणीच धोरण बनली आहे. कामगार संघटनांनी या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे, कारण तो कर्मचाऱ्यांच्या हक्काविरोधात आणि कायद्याच्या मर्यादेबाहेर आहे. पण हे निर्णय पुढे गेले तर अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या सरकारवरील विश्वासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. आणि आपण भारतीयांनीही इथूनच एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. लोकशाही केवळ मतदानावर टिकत नाही, तर पारदर्शक प्रशासन आणि आर्थिक शिस्त यावरही उभी असते. मोठी अर्थव्यवस्था असो किंवा विकसनशील देश, जेव्हा राजकारण अर्थकारणावर वर्चस्व गाजवतं तेव्हा जनतेचा तोटा निश्चित असतो.